नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज या ठिकाणी एक वेगळ्या संदर्भाचा व्हिडिओ करण्याची वेळ आलेली आहे. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आज सर्वच उमेदवारांनी अर्ज आपले दाखल झाले. आजची शेवटची तारीख होती आणि त्यामुळं काल आणि आज फार मोठी गर्दी, वाहनांचा ताफा, कार्यकर्त्यांचा माहोल दिसून आलेला होता. आणि या सर्व स्थितीमध्ये आज एक वेगळीच घटना सर्वांच्या समोर आली आणि सर्वांना ती चक्रावून गेलेली आहे. कारण करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये गेली 3.5 दशकं ज्यांनी अतिशय प्रभावी भूमिका बजावलेली आहे, जिल्ह्यामध्ये ज्यांचं उत्तम वक्तृत्व म्हणून प्रसिद्ध आहे, हजर जबाबी नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि व्यक्तिगत स्वतःचं एक आकर्षक व्यक्तिमत्व असलेला नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं, असे माजी आमदार जयवंतराव जगताप आज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. याचं कारणही तसंच आहे. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ऐन मोसमात असताना आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जगताप गटानं या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा जयवंतराव जगताप यांनी केली आणि मोठा या ठिकाणी सर्वच गडबड गोंधळ उडाल्याचा आपणाला प्रसंग पाहायला भेटलेला आहे. कारण जगताप गटाच्या अनेकांची इच्छा होती या निवडणुकीमध्ये उभं राहायचं, फॉर्म भरायची. काहींनी भरलेले सुद्धा आहेत आणि काहींना आज भरायचे होते. या सर्वांना निरोप पाठवला की आज अर्ज भरायचे नाही, आपल्याला थोडं थांबवायचं आहे. खरंच हा निर्णय, हा राजकारणातला धाडसी निर्णय फक्त आणि फक्त जगताप हेच घेऊ शकतात. इतर नेत्यामध्ये ती धमक नाही. खरं तर 5 जानेवारी 2026 रोजी जगताप गटाचा जो करमाळा शहरामध्ये मेळावा झाला होता, त्या मेळाव्यामध्ये जयवंतराव जगताप यांनी स्वतः खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार नारायण पाटील यांच्याशी चर्चा करून आपण उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेऊ असे स्पष्ट केले होते. असं असतानासुद्धा मोहिते पाटील गट यांच्यासोबत त्यांचे जे काही चर्चा झालेल्या आहेत आणि त्या चर्चामध्ये या झालेल्या बैठकात सन्मानजनक चर्चा झालेली नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. कारण ही जी माघार आहे ही अचानक माघार नाही, तर त्यामध्ये काही ना काही अडचणी आल्याचं हे चित्र आपल्याला दिसतंय. कारण इतक्या सहजासहजी जयवंतराव जगताप हे माघार घेणार नाहीत. परंतु जगतापांचं व्यक्तिमत्व असं आहे, ते खुल्या दिलानं स्पष्ट बोलतात, परखडपणे बोलतात आणि दिलेला शब्द पाळतात. परंतु त्यांना तशी प्रचिती येतेच असं नाही. या असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ज्या काही वाटाघाटी होतील, या वाटाघाटीसाठी त्यांचा जो विश्वास होता तो मोहिते पाटलांवरती विश्वास होता, पण तो विश्वाससुद्धा फेल गेला असं या आजच्या असणाऱ्या परिस्थितीवरून दिसतंय. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये नारायण आबा पाटील आणि जगताप गट यांची युती जवळपास अंतिम टप्प्यात आलेली होती. जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्या होत्या. काही मतदारसंघ निश्चित असल्याबाबतची चर्चाही होती. कार्यकर्त्यामध्ये सकारात्मक वातावरण होतं. पण प्रत्यक्षात ही युती समान किंवा सन्मानजनक झालेली नाही असं दिसतंय. कारण दुसरीची एक या तालुक्यातली युती जर आपण पाहिली तर बागल गट आणि माजी आमदार संजय मामा शिंदे गट, या 2 गटाची म्हणजे थोडक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली, अतिशय सन्मानजनक झाली. यामध्ये 3 जिल्हा परिषदेचे गट आणि 6 पंचायत समितीचे गट दोन्ही गटाला वाटून दिलेले आहेत. जगताप गट आणि पाटील गट यामध्येही जगताप गटाला हीच भूमिका अपेक्षित होती. परंतु ती भूमिका काही माझ्या माहितीनुसार त्यांच्याकडून परिपूर्ण झाली नाही. एवढंच नाही तर जगताप गटाकडून 2 जिल्हा परिषदेचे गट आणि 4 गण अशा प्रकारची अपेक्षा असतानासुद्धा ती अपेक्षा समोरच्याकडून पूर्ण झाली नाही असं समजतं किंवा अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीमध्ये आणखी एक दुसरा बॉम्ब जगताप गटावरती पडला. म्हणजे जगताप समर्थकांचं असं म्हणणं आहे की नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये
जगताप गटाची नगर परिषदेवरची जवळपास 30 वर्षाची जी सत्ता खंडित केली, ती सत्ता खंडित करणारे सावंत गट आणि या सावंत गटाबरोबर पाटील गटाने केलेली युती आणि पांडे जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या उमेदवारीची जवळपास जाहीर झालेली घोषणा, ही बाब जगताप समर्थकांना तितकीशी रुचलेली नाही आणि त्यामुळं आता या स्थितीमध्ये नेमकं काय करायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता. त्यामुळं जगतापांच्या समोर 2च पर्याय होते. एक तर जसं चाललेलं आहे तसं सहज निमूटपणे सहन करणं किंवा धडाकेबाज निर्णय घेऊन यातून बाहेर पडणं. मग या 2 निर्णयामध्ये जगताप गटाने किंवा विशेषतः जयवंतराव जगताप साहेबांनी हा निर्णय घेतलेला दिसतोय की अपमानास्पद जागा वाटप घेण्यापेक्षा या परिस्थितीत आपला सन्मान जर कायम ठेवायचा असेल तर माघार घेतली पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जयवंतराव जगताप 1990ला अपक्ष उभे होते आणि त्यांचं चिन्ह होतं सिंह. आणि सिंहाची एक गोष्ट अशी आहे की सिंह जेव्हा झेप घेतो तेव्हा तो प्रथम 4 पावलं मागं येतो. मला वाटतं हाही निर्णय कदाचित असाच असावा. भविष्यातली मोठी झेप घेण्याच्या दृष्टीनं या निवडणुकीतून जयवंतराव जगताप आणि जगताप गटानं यातून माघार घेतल्याचं आपल्याला दिसतंय. कदाचित हा जो निर्णय आहे हा निर्णय खरंच राजकारणाच्या दृष्टीनं फायद्याचा आहे का धोकादायक आहे? खरं तर एका बाजूला हा निर्णय धोक्याचा ठरू शकतो. कारण राजकारणामध्ये मैदान सोडल्याने लढाऊपणा कमी होतो, कार्यकर्त्यांनाही लढण्याची सवय कमी म्हणजे होते, म्हणजे कार्यकर्ते बाजूला पळतात आणि विरोधकाला रान मोकळं होतं. पण राजकारणात लढाई न लढता पराभव स्वीकारणं हेही नेहमीच घातक ठरतं. जगताप गट हा अतिशय जुना गट आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळापासून या जगताप गटाची या तालुक्याची नाळ जोडलेली आहे. या जगताप गटाच्या माध्यमातून किंवा जगताप गटाच्या सहकार्यानं जर आपण पाहिलं तर आजपर्यंतचे अनेक आमदार या तालुक्यात जगताप गटाला दिलेत. माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांची सुरुवात जगताप गटातून झाली. विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांची सुरुवात जगताप गटातून झाली. माजी आमदार संजय मामा शिंदे यांनाही जगतापांचं समर्थन मिळालं होतं. म्हणजे जगताप गटातून पुढे आलेत किंवा जगताप गटाच्या सहयोगातून अनेक जण पदावर आलेले आहेत. ही बाब कोणालाच नाकारता येणार नाही. पण सत्ता वाटणारा किंवा सत्ता मिळवणारा हा जगताप गट आज निवडणुकीतून माघार घेत आहे, ही गोष्ट मात्र ऐकायला तितकीशी योग्य वाटत नाही. पण जगताप भाऊंनी हा निर्णय जो घेतलेला आहे तो बहुतेक दूरदृष्टीतून घेतलेला आहे, त्यांच्या अनुभवातून घेतलेला आहे. कारण आपण पाहिलं की मागं एक 2-3 वेळा आमदारकीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात तिरंगी चौरंगी लढती झाली. या चौरंगी लढतीचा तोटा जगतापांना सोसावा लागला आहे. एवढंच नाही, आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चौरंगी लढत झाली, तिथंही जगताप गटाला तोटा सहन करावा लागला. आणि या वेळेला नगर परिषदेमध्ये एकटे लढले असताना त्याचाही खऱ्या अर्थानं श्री जगताप यांना तोटा झालेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर युती वगळून लढायचं म्हटलं, एकट्याने लढायचं म्हटलं तर ऐनवेळी कार्यकर्त्यांची जमवाजमव करणं आणि कार्यकर्त्यावरती निवडणूक लादणं किंबहुना त्यांना निवडणुकीत उभा करून त्यांना अपयश देणं हे इतकंसं बरोबर नाही. असा विचार करून थोडं थांबलं तर फरक पडत नाही आणि थोडं थांबूया असाच निर्णय जगताप गटाने घेतलेला आहे. किंबहुना याच्यातून जगताप गटाने जरी माघार घेतली असली तरी जगताप गटाच्या माघार घेण्याचा जसा जगताप गटाला तोटा आहे तसं मला वाटतं हा तोटा पाटील गटालाही बसू शकतो. कारण आता आपण पाहिलं आदिनाथच्या निवडणुकीमध्ये जगताप गटाने निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आदिनाथ हा कर्जामध्ये आहे आणि आदिनाथ हा कर्जातून बाहेर पडायचा असेल तर निवडणुका लढणं हा पर्याय नाही, निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे. आणि जर निवडणुका बिनविरोध होणार नसतील
तर आम्ही या निवडणुकीत भाग घेणार नाही असं दस्तूर खुद्द जयवंतराव जगताप यांनी सांगितलं आणि खरोखरच ते त्या निवडणुकीत उभेही राहिले नाहीत. त्यावेळेला त्यांनी अगदी विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा पण दिला. पण आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत जगतापाने शांत राहणं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेणं ही गोष्ट निश्चितच जगताप समर्थकांना न पटणारी राहणार आहे. आणि त्यामुळं जगताप गटाची जी काही पारंपरिक मतं आहेत ती एक गट्टामतं पाटील गटाला या वेळेला मिळवता येणार नाही. तर ती मतं तिसरेच कोणीतरी पळवतील ही गोष्ट नाकारता येणार नाही. या संघर्षात खरंच कोणीच पूर्णपणे जिंकू शकत नाही. जगताप गटाने आपला सन्मान राखला पण राजकीय मैदान त्यांनी मोकळं केलं. पाटील गटाने जागा ठरवल्या पण पाटील गटापासून जगताप गट दुरावला. खरं तर युती जिंकण्यासाठी असतेच असं नसतं बरं का. दोन्ही बाजूंना समाधान देणं आणि दोन्ही बाजूंचा सन्मान राखणं याचं नाव असतं युती. इथे कोणताच तोडगा निघाला नाही आणि म्हणून जगतापांनी जरी या निवडणुकीत माघार घेतली असली तरी त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी स्पष्ट केलं ही माघार म्हणजे पूर्ण माघार नाही, तर हा एक केवळ पॉज आहे, पूर्णविराम नाही. 2029ला आणखी वेळ आहे, नंतर तुम्हाला समजेल. मला वाटतं हे त्यांचे शब्द हे सूचक आहेत आणि पुन्हा एकदा ते एक नव्या जोमानं या राजकारणात उतरण्याच्या तयारीत दिसत आहेत असं चिन्ह दिसायला लागलं आहे. कारण सुरुवातीला त्यांनी संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला, पुढं त्यांचं कुठंतरी बिनसलं. यावेळेलासुद्धा विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांना पाठिंबा दिला आणि आता या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचं बिनसलं. पण आता यानंतर आता युती करण्यापेक्षा स्वतः समर्थ सबळ आणि प्रबळ बनणं ही भूमिका जगताप गटाची असल्याचं दिसून येते. मला एक छोटीशी गोष्ट आठवते. एक राजा युद्धामध्ये लढता लढता हारला, सैन्य सैरावैरा धावलं, हा एकटाच सापडला आणि शत्रू सैन्यात सापडला असतानासुद्धा तो पळाला आणि एका घरामध्ये लपला, एका घरात लपला, काही दिवस थांबला आणि काही दिवसानंतर हळूहळू त्यांनी आपले एक 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 सवंगडी गोळा केले आणि पुन्हा सैन्य गोळा केलं आणि ज्या राजाने आपलं हरवलं त्या राजावरती त्याने पुन्हा हल्ला केला आणि पुन्हा तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच शक्तीनं ते राज्य त्याने जिंकलं आणि पुन्हा त्या राजावरती सिंहासनावरती आरूढ झाला. मला वाटतं जगताप गटाचं कदाचित हेच धोरण असेल की आता ना युती, ना कोणाशी सलोखा, ना कोणाचा कुठल्याही पद्धतीनं एकीकरण करणं, आपला गट मजबूत करणं आणि आपल्या गटावरती आपल्या सर्व कार्यकर्त्याच्या जोरावरती पुन्हा एकदा नव्या जोमानं या तालुक्याच्या राजकारणात उभं राहूया अशी कदाचित त्यांची भूमिका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला सांगा तुमचं मत काय आहे? जगताप गटाने माघार घेणे योग्य की अयोग्य? पाटील जगताप युती टिकायला हवी होती की नाही? आपलं मत कृपा करून कमेंटमध्ये नक्की मांडा. धन्यवाद.